हॅलो मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप की तुम्ही सगळेजण चांगलेच असणार. माझा चेहरा पाहून तर तुमच्या लक्षात आलाच असं. तब्येत खूप जास्त खराब झाली. उष्माघाताचा झटका लागला. कारण की आम्ही आता मुंबईला गेलो होतो सगळेजण. तर म्हणजे खूप एक्झर्शन झालं. एक्झर्शनच्या नंतर मग ते ए सीतून गरमीतून ए सी, त्यामुळे पूर्ण बॉडी डिहायड्रेशन झालेलं आहे. आणि रश्मीची पण तब्येत खराब झाली 2 दिवस अगोदर. त्याच्यानंतर गुरुची झाली नंतर मग माझी आता झाली. तर गोष्ट अशी आहे की हिची तब्येत खराब होते त्या टायमिंगाने माझी तब्येत खराब होते. आणि समजा तिचा हात दुखत असला तर माझा हात दुखते. तिच्या तोंडाले फोडं आले की माझ्या तोंडाले फोडं येते. हे काय काही समजतच नाही हार्ट टचिंग काय आहे तर. तर असो, मी तर आता म्हणजे उन्हीत काही चाललो नाही जास्त. तसं तर पण मी जात नाही म्हणा उन्हीत. पण ह्यावेळेस थोडंसं म्हणजे दुर्लक्ष होऊन गेलं थोडंसं. पाण्याचा इंटेक्स पण खूप कमी होऊन गेला होता. आणि आणि त्याच्यानंतर गाडी पण कंटिन्यू चालवल्यानं थोडंसं झालं डिहायजेशन है ना. डिहायड्रेशन. काय झालं म्हटलं. डिहायड्रेशन. आता मॅडम झाली टनटनाटन. आता टणटनाटन नाही झाली आहे अजून. टणटनाटन टनटनाटन म्हणायचं. टन. तुम्हाला माहिती आहे एसी आहे पण एसी नाही. बॉडी डिहायड्रेशन होते. डिहायड्रेट होते. त्या दिवशी मुंबई गेलो, खूप प्रेशर होतं. सकाळी उठलं, गेलो, एसी गाडी पूर्ण एसी, पाणी कमी पिण्यात आलं. नंतर तिकडे मुंबईत पोहोचलो, थांबलो. दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी उठलो, पाणी खूप कमी पिण्यात आलं आणि मी जेवली पण नव्हती. म्हणजे तोंडाला फोड आले होते. तर खूप काय म्हणते त्याला, बॉडी भयंकर डिहायड्रेट झाली होती. इतकी डिहायड्रेट झाली होती की पाणी नाही प्यावं वाटते, मग जेवाही नाही वाटते. 2 दिवस मग हे पूर्ण डोकं पकडलं. काय थोडं संध्याकाळी बरं वाटलं. नंतर मग हे साहेब बिमार पडले. आता यांनी संताप होता. मी गुरुले दवाखान्यातून आणलं. त्याच्या दुसऱ्या दिवशी मग मला कधी थोडंसं बॉडी अशी एकदम गरम गरम, डोळे असे एकदम गरम गरम. तर ह्या सगळ्या गोष्टी जाणवू लागल्या. मी म्हटलं बा जास्त रिक्स नाही घेता, कारण की आता आम्हाला आणखी 3-4 दिवसानंतर पूर्ण बाहेरगावी जावं लागते. तर मी म्हटलं जास्त जलबादी न करता थोडासा आराम केला ते बरं राहील, कारण की पुन्हा आम्हाला बाहेरगावी जावं लागते. हां. तर तर मग गुरु का कसा हसते, बाहेरगावी जावं लागते म्हटलं तर. मजा केली गुरु. तुम कुछ बोलना चाहोगे? हां. आता मी बाहेरगावी जाणार आहो. आणि हा गुरु, मी पण चालतो. तू बी चालता? कुठं मी पण जातो कुठं? गावाला. अरे मजा केली मी. आणि आता इतकं म्हणजे ॲक्च्युली आमचं दुर्लक्ष झालं पाणी पिण्यावर, जेवणावर. आणि थंडातून गरम, गरम ह्याच्यातून थंड्यात असं. आणि आम्ही मुंबईत ज्या कामासाठी गेलो तर ते काम खूप छान झालं. भलेही त्या कामामध्ये जरी मी हे नाही झाली, पण मी प्रेझेंटेशन खूप छान दिलं मला तरी वाटते. पण आता आता ते जेव्हा तुम्ही बघाल तुम्हाला माहीत पडेल, मग तुम्ही सांगाल. ठीक आहे. तर बस मी हे सांगते बा, खूप भरपूर पाणी प्या आणि खूप जेवण करा आणि स्वतःची खूप काळजी घ्या. कारण मला खूप त्रास झाला. आता सईची पप्पाची तब्येत कधीच खराब होत नाही, असे तर कधीच बसत नाही. ते कालपासून असे बेडवर आहे. त्याच्या अगोदरच्या दिवशीपासून मी बेडवर आहे. गुरु नाही झालं. गुरु तर म्हणा घरीच होता म्हणा. तर थांब पडा, मला बोलू दे ना, मी एंड करतो ना. तर खूप काळजी घ्या तुम्ही आहे गावडा. आणि प्लीज आता अजून काही केसेस झाल्या मी पाहिल्या. गुरु, कोणाला कमेंट करा, काही करा, पण अशी कमेंट करू नका किंवा कोणाला एवढं ट्रोल करू नका की तो जीव देण्यासाठी काय मजबूर होऊन जाईल. आता नुकतीच एक केस घडली आहे, तुम्हाला माहीतच असेल. की बा कपड्यांवर थोडीशी ती बाई बोलली होती, मला तिचं नाव नाही आठवत आहे.
तर खूप लोकांनी ट्रोल केलं, तर शेवटी तिने आज काहीतरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला वाटते. तर आहे ॲडमिट, म्हणजे जिवंत आहे पण ॲडमिट आहे. पण असं कोणालाही इतकंही ट्रोल करू नका की बोला तुम्ही, तसंही तर बोलताच तुम्ही, तुमच्या मनात येईन ते, तो काही भाग नाही आहे. पण खूप असं कोणाला एवढं हॅमर नका करू की तो बिचारा जीव देईन आहे ना. तर असो, तर मुंबईला मी कशासाठी गेली होती काही दिवसानंतर तुम्हाला माहीतच पडणार आहे. तर बस काळजी घ्या. आणि तुम्हाला काय वाटते, कुठे बाहेरगावी जेव्हा आपण उन्हात जातो अजून काय केलं पाहिजे, काय प्रिकॉशन घेतलं पाहिजे, तर मला नक्की सांगा. आणि काळजी घ्या, सुरक्षित राहा. तर असा होता छोटासा व्लॉग. मी काही व्लॉगही नाही बनवू शकून, माझी ही ताकदच नव्हती चालून राहिली. काळजी काय म्हणते त्याला. तर असा होता छोटासा व्लॉग. कसा वाटला कसा, आणि मला नक्की सांगा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.